नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राठोड। मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं तर या कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगच संकटामध्ये सापडलेलं आहे। अशा या अस्थिरतेच्या काळात उद्योग कोणता सुरू करावा हाच सर्वांसमोर मोठा असलेला प्रश्न। तर आजच्या या भागामध्ये आपण याच अंगाने चर्चा करणार आहोत की उद्योग कोणता सुरू केलं पाहिजे। बिझनेस सुरू करताना सध्याची परिस्थिती पाहता आणि येणाऱ्या भविष्याकडे बघता डिजिटल बिझनेस आपल्यासाठी सोयीचे असेल। आता डिजिटल बिझनेस म्हणजे काय, तर असा व्यवसाय जो की डिजिटली म्हणजे ऑनलाईन प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसच्या माध्यमातून दिला जातो। आता असे कोणते व्यवसाय आहेत जे डिजिटली बिझनेस करत आहेत, तर मी तुम्हाला एक शीट शेअर करतो। या शीटच्या अंतर्गतच आपण आता पुढचं जे भाग आहे लेक्चरचं ते समजून घेऊया। तर डिजिटल बिझनेस जर आपण पाहिलं तर कोणते आपल्याला दिसतात। पहिला मेन म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम, हे दोन्ही जे आहेत ते कम्युनिकेशनचे माध्यम आहेत। ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यावरनं आपण कपडे खरेदी करू शकतो किंवा घरी जे आवश्यक लागणाऱ्या वस्तू आहेत ते आपण मागू शकतो। बिग बास्केटवरनं आपण जीवनावश्यक लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण मागू शकतो, म्हणजे फूड आपण मागू शकतो। नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनवर आपण मूव्ही किंवा वेबसिरीज पाहू शकतो आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण डिजिटली मार्केटिंग करू शकतो। आता या सर्व बिझनेसेसने काय केलं, जे काही आपले सुरुवातीला पारंपरिक व्यवसाय होते, ट्रेडिशनल बिझनेस होते, त्या सर्व ट्रेडिशनल बिझनेसांना तडा दिला। फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे काय झालं की कम्युनिकेशनचे माध्यमं सुधारली। ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिग बास्केटमुळे आता आपल्याला मार्केटमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही, घर बसल्या आपण त्या वस्तू मागू शकतो। नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनमुळे काय झालं की पहिला आपण काय करायचो की मूव्ही या टी व्हीवरच फक्त पाहत होतो आणि टी व्हीच्या वेळेनुसार पाहत होतं। आता काय तर मनानुसार पाहू शकतो आणि आपल्या वेळेनुसार पण आपण पाहू शकतो। डिजिटल मार्केटिंगमुळे काय झालं की पहिला आपण जे ॲड देत होतो त्या टी व्हीच्या माध्यमातून देत होतो, पेपरच्या माध्यमातून देत होतो आणि पॉम्पलेट किंवा बॅनरच्या माध्यमातून देत होतो। आणि हे ज्या ॲड होत्या त्या खूपच खर्चिक होत्या आणि योग्य असे टार्गेटिंग नव्हतं, कोणालाही त्या ॲड दाखवल्या जायचा। पण आता ज्यावेळी डिजिटल मार्केटिंग आली त्यावेळी ह्या ज्या ॲड आहेत त्या टार्गेटेड ऑडियन्सला दाखवल्या जातात आणि ह्याच्यामुळे खर्चही कमी होतं। या डिजिटल मार्केटिंगमुळेच या इतक्या मोठ्या सुधारणा आपल्याला झालेल्या दिसतात। आता आपण डिजिटल बिझनेसेसबद्दल जाणून घेतलं। आता सेकंड जो पॉईंट आहे तो आहे लो इन्व्हेस्टमेंट। आता हे जे डिजिटल बिझनेस आहेत ते आपण लो इन्व्हेस्टमेंटमध्ये पण स्टार्ट करू शकतो, कारण की यामध्ये काय की जे आपण पहिला ट्रेडिशनल बिझनेस करत होतो त्याला खूप असे खर्च लागायचे। मेन म्हणजे आपण जर वेअरहाऊस असेल किंवा आपण एखादी दुकानासाठी जागा घेतोय तर यामध्ये काय होतं की हे आपल्याला काही घेण्याची गरज पडत नाही आणि यामुळे काय होतं की कॉस्ट कटिंग होऊन तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये हा बिझनेस उभारता येऊ शकतो। सेकंड वन इज मोर इफेक्टिव्ह अँड लेस एक्सपेन्सिव्ह। म्हणजे आपल्याला काय दिसतं की हा जो डिजिटली बिझनेस आहे तो पूर्वी जे आपण ॲड लावत होतो, जाहिरात करत होतो, त्याच्यामध्ये खूप असा खर्च व्हायचा आणि त्यामुळे काय व्हायचं की आपला बिझनेस हा काही काळानंतर जर कोणी स्टार्टअप केला असेल तर तो पहिलाच तोट्यामध्ये येऊन तो बिझनेस तिथंच ठप्प व्हायचा। आता काय झालं की ह्या डिजिटल मार्केटिंगमुळे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे, सोशल मीडियामुळे आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येतं। त्यामुळे हा मोर इफेक्टिव्ह आणि लेस एक्सपेन्सिव्ह असा हा प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतो। यामध्ये लास्ट जो आहे तो वर्ल्ड ओव्हर, म्हणजे आपल्याला हे बिझनेस फक्त तालुका, जिल्हा किंवा राज्यापुरता सीमित न ठेवता आपण हा बिझनेस वर्ल्ड ओव्हर पण हा बिझनेस आपण करू शकतो। यासाठी कोणत्याही गोष्टींचे आपल्याला लिमिटेशन नसतं आणि त्यामुळेच हा बिझनेस आपल्याला कुठेतरी फायदेशीर दिसतो आणि या बिझनेसमध्ये अनेक प्रकारे आपण प्रॉफिट मिळवू शकतो। आता आपण डिजिटल बिझनेसेस कोणते असतात या सर्व गोष्टी जाणून घेतल्या। लो इन्व्हेस्टमेंटमध्ये कसा बिझनेस सुरू करता येतो हेही जाणून घेतलं। आता बिझनेसेस स्टार्ट करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तर मुळात मेन म्हणजे काय तर डिजिटली बिझनेस आपल्याला 3 माध्यमातून स्टार्ट करता येतं। एक तर वेबसाईटच्या माध्यमातून, दुसरं मेन म्हणजे लिस्टिंग करून, तिसरं मेन म्हणजे अफिलिएट। आता वेबसाईटच्या माध्यमातून कसं, तर वेबसाईट करण्यासाठी आपल्याला पहिला मेन म्हणजे डोमेन आणि होस्टिंग लागतं। डोमेन म्हणजे काय तर एखादा बिझनेसचं नाव। आता ॲमेझॉन कसं आहे, फ्लिपकार्ट काय आहेत, तर हे सर्व नाव आहेत। तसंच आपल्याही बिझनेसचं एखादं नाव असतो आणि तो नाव फक्त आपणच वापरू शकतो। अशा प्रकारचं आपल्याला एक डोमेन घ्यावं लागते। दुसरं मेन म्हणजे काय तर होस्टिंग म्हणजे काय, आपण मोबाईल वापरतो
मोबाईलचा आपण जे डेटा असतो तो आपण मेमरी कार्डमध्ये स्टोअर करतो, तशाच प्रकारे हा जो ऑनलाईन डेटा असतो तो आपल्याला कुठेतरी स्टोअर करावा लागतो, जो आपल्या वेबसाईटचा असतो. तर यासाठी आपल्याला होस्टिंग घ्यावी लागते आणि हे होस्टिंग आणि डोमेन आपल्याला कुठनं भेटतात, तर GoDaddy आहे नावाचं आहे, साईट ग्राउंड म्हणून नावाचं एक वेबसाईट आहे, होस्टिंगर म्हणून नावाची वेबसाईट आहे. ह्या सर्व वेबसाईटवरनं आपल्याला डोमेन आणि होस्टिंग मिळू शकते. हे घेतलेले जे डोमेन आणि होस्टिंग आहेत, ह्या होस्टिंग आणि डोमेनच्या माध्यमातून आपण एक वर्डप्रेसवर आपण वेबसाईट बनवू शकतो आणि ही साधी वेबसाईट आपच्या मार्फत आपण हे बिझनेसेस स्टार्ट करू शकतो. दुसरं मेन म्हणजे काय, तर आपल्याला जर वेबसाईट नसेल, आपल्याला वेबसाईट अंतर्गत जर बिझनेसेस हे सुरू करायचे नसतील, तर आपण दुसरं ऑप्शन काय करू शकतो की लिस्टिंग करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की फूडपांडा आहे किंवा आता आपण उबेर इट, झोमॅटो वगैरे हे जे माध्यम आहेत, ह्याच्यावर कसं झालं की हॉटेल जे आहेत ते सर्व लिस्टिंग करतात. तसंच कसं आहे की ओला उबेरचं पण असंच आहे. तसंच आपल्याला काय दिसतात की भारतामध्ये जर आपल्याला कोणत्या वस्तू जर विकायच्या असतात तर काही प्लॅटफॉर्म आहेत. आता जर आपण पाहिलं तर ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, इंडिया मार्ट आहे, ट्रेड इंडिया आहे, इंडियन येलो पेजेस आहे म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. या जे प्लॅटफॉर्म आहेत यावर आपण लिस्टिंग करून हे बिझनेसेस आपण स्टार्ट करू शकतात. जर वेबसाईट आणि लिस्टिंग पण जमत नसेल तर तिसरं मेन म्हणजे काय करू शकतो, तर आपण अफिलेट घेऊ शकतो. आपण प्रोडक्ट जो आहे तो प्रमोट करू शकतो. आता आपल्याला अफिलेट कुठनं भेटू शकते, तर क्लिक बँक नावाचं प्लॅटफॉर्म आहे, ॲमेझॉन असोसिएट आहे, कमिशन जंक्शन आहे, जेविजू नावाचा प्लॅटफॉर्म आहे. या सर्व प्लॅटफॉर्मवरनं आपण त्यांचा अफिलेट घेऊ शकतो आणि आपण डिजिटली बिझनेस स्टार्ट करू शकतो. आता आपण आपला बिझनेस कशा प्रकारे प्रमोट केलं पाहिजे ह्या गोष्टी जाणून घेऊ. 2 डिजिटल माध्यमातून आपण आपला बिझनेस प्रमोट करू शकतो. एक तर गुगल ॲडवर्ड्स आणि दुसरं मेन म्हणजे सोशल मीडिया. आता गुगल ॲडवर्ड्सचं पहिल्या स्टार्टिंगला काही गरज नाही. मेन म्हणजे काय तर सोशल मीडियावर आपल्याला कशा प्रकारे फ्री आपलं प्रमोशन आपल्याला करता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. तर आता सोशल मीडियामध्ये काय आहे, तर FB आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप मार्केटिंग आहे, लिंक्डइन आहे, FB ग्रुप्स आहेत. आता FB ग्रुप्स खूप स्ट्रॉंग आहेत सध्या, कारण की आपल्याला तिथे एकदम टार्गेटेड ऑडियन्स आणि टार्गेटेड ग्रुप भेटतात. त्यामध्ये आपण आपलं जो प्रोडक्ट आहे तो प्रमोट करू शकतो. यूट्यूबद्वारे पण आपण व्हिडिओ टाकून आपलं प्रोडक्ट प्रमोट करू शकतो. तसंच FB आणि इंस्टावर पण आपण व्हिडिओ टाकून आपलं प्रोडक्ट प्रमोट करू शकतो. ज्यावेळी आपल्या बिझनेसची ग्रोथ होईल त्यावेळी आपण FB आणि गुगलवर ॲड लावून आपलं प्रोडक्ट प्रमोट करू शकतो. आता डिजिटली बिझनेसेस ज्याप्रमाणे वाढत आहेत त्या स्पर्धेमध्ये आपण मागं राहता कामा नये. जर काही गोष्टी येत नसतील तर थोडा वेळ द्या, कष्ट घ्या, नक्कीच आपल्याला सक्सेस मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला तर कमेंट्स आणि लाईकच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.